नेक्स्ट आहे द पिस्टिल, मेगास्पोरंजियम अँड द एम्ब्रायो सॅक. The gynoecium represents the female reproductive part of the flower. आता काल पाहिलं आपण आणि स्टँडर्ड 10ला पण माहिती आहे आपल्याला की जायनोसियम हा जो इसेन्शियल होल आहे तर हा स्वतः काय म्हणून कार्य करतो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट फ्लावरचा म्हणून कार्य करतो. The gynoecium may consist of a single pistil monocarpellary or may have more than one pistil multicarpellary. आता जायनोसियम हा जर एकच कार्पेलचा बनलेला आहे, अर्थातच मोनोकार्पेलरी जर असेल तर डेफिनेटली त्यामध्ये एक सिंगल पिस्टिल प्रेझेंट आहे, त्याला आपण मोनोकार्पेलरी म्हणलो. आणि जर एकापेक्षा जास्त पिस्टिल जर एका जायनोसियममध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण मल्टीकार्पेलरी म्हणतो. When there are more than one, the pistils may be fused together. Syncarpus, figure 2.7b, or may be free. Apocarpus, figure 7. आता एक लक्षात ठेवायचं की जे मल्टीकार्पेलरी आहे त्याचे दोन गटामध्ये आपण वर्गीकरण करू. म्हणजे आता एकापेक्षा जास्त कार्पेल्स प्रेझेंट आहेत, मात्र ते जर फ्यूज टुगेदर असतील, ओके, तर अशा वेळेस त्याला काय म्हणायचं, सिनकार्पस. आणि जर मल्टीकार्पेलरी असताना जर पिस्टिल्स हे फ्री असतील तर त्याला म्हणायचं ॲपोकार्पस. Each pistil has 3 parts, the stigma, style and ovary. प्रत्येक पिस्टिलला 3 पार्ट्स आहेत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. The stigma serves as a landing platform for pollen grains. आता स्टिग्मा जो आहे तर हा वरच्या पोझिशनला प्रेझेंट असतो, स्टिकी पार्ट आहे. आणि पोलन ग्रेन्स जे आहेत तर जनरली जी त्यांची लँडिंग आहे किंवा ते जिथं स्टिक होतात तो पार्ट कोणता आहे, स्टिग्मा आहे. The style is the elongated slender part beneath the stigma. आणि जी हॅलो ट्यूब स्टिग्माला ओव्हरीसोबत कनेक्ट करते तर ती आहे स्टाईल, जी की एक इलॉंगेटेड स्लेंडर पार्ट आहे आणि स्टिग्माच्या खालच्या बाजूला प्रेझेंट असते. The basal bulge part of a pistil is ovary. आणि फायनली जो बॉटमचा पार्ट आहे बेसल आणि थोडासा बल्ज झालेला तर तो पिस्टिलच्या त्या पार्टला म्हणायचं ओव्हरी, ज्याच्या आतमध्ये ओव्हल्स प्रेझेंट असतात. Inside the ovary is the ovarian cavity. लोक्युलाई. The placenta is located inside the ovarian cavity. आता ओव्हरीच्या आतमध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, अगोदर ओव्हरियन वॉल असतात आणि त्याच्यानंतर जी कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याला आपण लोक्युलाई किंवा ओव्हरियन कॅव्हिटी म्हणू. आणि जे प्लासेंटा आहे तर प्लासेंटाचं लोकेशन हे ओव्हरियन कॅव्हिटीच्या आत असतं. Recall the definition and types of placentation that you studied in class 11. Okay. Arising from the placenta are the megasporangia, commonly called ovules. आता याच प्लासेंटापासून काय अराईज होतात, ओव्हल्स अराईज होतात आणि या ओव्हल्सला आपण इथून पुढे काय म्हणू, मेगास्पोरंजिया. पोलन ग्रेनला काय म्हणलो होतो आपण, मायक्रोस्पोर है ना, तर ओव्हल्सला काय म्हणू आपण, मेगास्पोरंजिया. The number of ovules in an ovary may be 1 wheat, paddy, mango to many papaya, watermelon, orchids. आता नंबर ऑफ ओव्हल्स हे एका ओव्हरीमध्ये किती असतील तर हे प्लांटवर डिपेंड आहे. काहीमध्ये एकच ओव्हल एका ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतं आणि त्याचे एक्झाम्पल आहेत व्हीट, पॅडी आणि मँगो. आणि काहीमध्ये ज्या मल्टी सीड्स आहेत अर्थातच त्यांच्यामध्ये मल्टिपल ओव्हल्स हे प्रेझेंट असतात, तर ते आहेत पपाया, वॉटरमेलन आणि ऑर्किड्स. The megasporangium ovule. Let us familiarize ourselves with the structure of a typical angiosperm ovule. आता आपण एक टिपिकल अँजिओस्पर्म जे ओव्हल असतं तर त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी डिटेल्समध्ये डिफाईन करू. आणि या अगोदर सांगितल्याप्रमाणे ओव्हल जे आहे त्याला आपण मेगास्पोरंजियम म्हणतो. The ovule is the small structure attached to the placenta
by means of a stalk called funicell. आता ओव्हूल हे एक स्मॉल स्ट्रक्चर आहे आणि हा ॲक्च्युअल प्लासेंटाला जो अटॅच असतो ते एका स्टॉकच्या साहाय्याने अटॅच असतं आणि त्या स्टॉकला, त्या देठाला काय म्हणायचं? फ्युनिकल म्हणायचं. The body of the ovule fuses with a funicle in the region called hilum. आणि जी ओव्हूलची बॉडी आहे ती फ्युनिकलसोबत फ्यूज होते आणि ज्या रिजनमध्ये ती फ्यूज होते त्या रिजनला काय म्हणायचं आपण? हायलम म्हणायचं. जसं की फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही वरती तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी तुम्हाला तर जी ओव्हूलची बॉडी आहे ती फ्युनिकलसोबत जी अटॅच आहे तर ती ज्या स्ट्रक्चरमुळे अटॅच आहे त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? हायलम. बरोबर. तर त्या स्ट्रक्चरला आपण हायलम म्हणू. सो आणि फ्युनिकल हा स्वतः एक प्रकारचा काय आहे? स्टॉक आहे की जे ओव्हूल आहे तो प्लासेंटाला जो अटॅच आहे है ना, ते वाया फ्युनिकलच्या सायन अटॅच असतो. ओके. नेक्स्ट. Thus, hilum represents the junction between ovule and funicle. मग आपल्याला असं म्हणता येईल की हा जो हायलम आहे तर हा ॲक्च्युअल जंक्शन आहे. म्हणजे हा ओव्हूल आणि फ्युनिकल या दोन्हींना काय जोडतोय? Each ovule has the nucellus except नाही, 1 or 2. one or two productive envelopes called integuments. आता तुम्हाला माहिती आहे की भविष्यामध्ये एक बियांना एक कठीण आवरण तयार होतं आहे की नाही, तर ते इंटेग्युमेंट्समुळे होतं. तर लक्षात ठेवायचं की प्रत्येक ओव्हूल जे आहे तर याला 1 किंवा 2 प्रोटेक्टिव्ह इन्व्हेलप असतात. त्यांना आपण इंटेग्युमेंट्स म्हणतो. आणि फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला जे दिलेला स्ट्रक्चर होता तर त्यामध्ये 2 इंटेग्युमेंट्स आहे. एक आहे आउटर इंटेग्युमेंट्स आणि दुसरा आहे इन्नर इंटेग्युमेंट्स. Integuments encircle the nucleus except at the tip where a small opening called a micropyle is organized. आता इंटेग्युमेंट्स जे आहेत हे इनसर्कल द न्यूसेलस. आता एम्ब्रायो सॅक सोडून जो बाकीचा पार्ट आहे त्याला आपण न्यूसेलस म्हणतो आहे की नाही. तर पूर्ण जे एरिया आहे ना इंटेग्युमेंट्सनं कवर केलेला आहे. फक्त त्याला एका ठिकाणी मात्र स्मॉल ओपनिंग आहे, गॅप आहे आणि तो कोणता एंड आहे? मायक्रोपिलर एंड. तर त्याला आपण मायक्रोपिल म्हणू. Opposite the micropillar end is the कॅलेजा. caleza representing the basal part of the ovule. आणि मायक्रोपिलर एंडच्या अपोजिट साईडला कॅलेझल एंड असतो. म्हणजेच त्या सेक्शनला आपण कॅलेजा म्हणू. आणि ॲक्च्युअल तो ओव्हलचा काय म्हणून काम करतो? बेसल पार्ट म्हणून कार्य करतो. कारण आपल्याला माहिती आहे की मायक्रोपिलर एंडला काय असतील? सिनर्जिड सेल्स असतील, जेव्हा की कॅलेझल एंडला काय प्रेझेंट असतात? अँटीपोडल सेल्स प्रेझेंट असतात. Enclosed within the integuments is mass of cells called the nucellus. मग आता जे आउटर कवरिंग आहे इंटेग्युमेंट्स आणि आतला काय आहे? एम्ब्रायो सॅक. या दोघांच्या मध्ये जो मास ऑफ सेल प्रेझेंट्स आहे तर त्याला काय म्हणायचं? न्यूसेलस म्हणायचं. Cells of the nucellus have abundant reserve food materials. आणि न्यूसेलसच्या सेल्स यांचा वापर जर पाहिला तर त्यामध्ये अबंडंट म्हणजे भरपूर प्रमाणात रिझर्व फूड मटेरियल प्रेझेंट असतं. Located in the nucellus is the embryo sac or female gametophyte. ओके. आता आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं आपण तर आपल्या लक्षात येईल की 2 इंटेग्युमेंट्स होते, आउटर आणि इनर. त्याच्या आतमध्ये जे मास ऑफ सेल आहे ज्याला आपण रिझर्व फूड मटेरियल म्हणलो ते काय आहे? न्यूसेलस. आणि न्यूसेलसच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? एम्ब्रायो सॅक प्रेझेंट आहे. ओके. सो एम्ब्रायो सॅक जे आहे तर याला एक स्पेशल नाव दिलेलं आहे इथं, फिमेल गॅमेटोफाईट. कारण जे डबल फर्टिलायझेशनसाठी लागणारे जे एक सेल पोलार न्यूक्लिया आहेत हे कुठं प्रेझेंट आहे? एम्ब्रायो सॅकमध्ये प्रेझेंट आहे. दॅट्स वाय इट इज ऑल्सो नोन ॲज द फिमेल गॅमेटोफाईट.
An ovule generally has a single embryo sac formed from megaspore. आणि सिंगल एम्ब्रायो ओव्हल जे आहे तर जनरली त्यांच्यामध्ये एकच एम्ब्रायो सॅक प्रेझेंट असतो आणि ज्याची निर्मिती ही कशापासून होते? फंक्शनल मेगास्पोर हे की नाही. कारण आपण काल पाहिलं होतं ॲनिमेशनमध्ये की त्या ठिकाणी काय होतं की मेगास्पोर टेट्राड प्रेझेंट असतं, पण त्यामधल्या 3 डिजनरेट होतात आणि एक काय असते? फंक्शनल असते. ती फंक्शनली कोणती होते? कॅलोजल एंडकडची हे की नाही. आणि त्यापासूनच फर्दर एम्ब्रायो सॅकचं फॉर्मेशन होतं, मायटोटिक डिव्हिजन. करेक्ट. म्हणजे मेगास्पोर टेट्राड जे तयार झाल्या MMC पासून ते कशानं तयार झाला? मायोसिस सेल डिव्हिजननं. पण मायटोटिक डिव्हिजन जेव्हा होतं कोणाचं? फंक्शनल मेगास्पोरचं, तर त्याच्यापासून सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड काय तयार होतो? एम्ब्रायो सॅक तयार होतो. ओके. सो फंक्शनल मेगास्पोर जे आहे तर तो सिंगल एम्ब्रायो सॅकचं फॉर्मेशन करत असतो. त्यानंतर आहे मेगास्पोरोजेनेसिस. Megasporogenesis. The process of formation of megaspore from the megaspore mother cell is called megasporogenesis. आता जेनेसिस म्हणजे काय? निर्माण करणे. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे? जे MMC आहे मेगास्पोर मदर सेल, तर यापासून कशाचं फॉर्मेशन करायचं आहे? मेगास्पोरचं फॉर्मेशन करायचं आहे. तर त्या प्रोसेसला म्हणायचं मेगास्पोरोजेनेसिस. Ovules generally differentiate a single megaspore mother cell MMC in the micropillar region of the nucellus. आता ओव्हल्स काय होतात माहिती आहे का? की जनरली सिंगल मेगास्पोर मदर सेल जी आहे MMC, तर तिला डिफरन्शिएट करतात कोणत्या रिजनमध्ये? मायक्रोपिलर रिजनमध्ये. आणि ॲक्च्युअल तो मायक्रोपिलर रिजन जे मास ऑफ सेलच्या आतमध्ये असतो ते न्यूसेलसच्या आतमध्ये. It is large cell containing dense cytoplasm and a prominent nucleus. आणि त्या सेलचं वैशिष्ट्य आहे MMCचं की त्यामध्ये सायटोप्लाझम हा डेन्स स्वरूपाचा असतो, कारण ती स्वतः एक लार्ज सेल आहे आणि स्पष्ट असणारा प्रॉमिनंट न्यूक्लियस त्या सेलमध्ये प्रेझेंट असतो. The MMC undergoes mitotic division. आणि MMC पासून जे मेगास्पोर टेट्राड तयार होतो तर ते सेल डिव्हिजनचा कोणता टाईप आहे? मियोटिक डिव्हिजन. What is the importance of the MMC undergoing meiosis? Meiosis result in the production of 4 megaspore. आणि फायनली जर पाहिलं आपण तर जे MMC आहे तर त्याचं मियोसिस डिव्हिजन झालं आणि फायनली 4 मेगास्पोरची निर्मिती होते. त्यानंतर आहे फिमेल गॅमेटोफाइट. Female gametophyte. In a majority of flowering plant, one of the megaspore is functional while the other 3 degenerate. आणि सांगितल्याप्रमाणे मेगास्पोर टेट्राड जरी असेल म्हणजे 4 मेगास्पोर होते, पण पैकी फ्लॉवरिंग प्लांट्सची मेजॉरिटी जर पाहिली तर 4 पैकी फक्त एकच मेगास्पोर हा फंक्शनल मेगास्पोर असतो. उरलेले 3 जे आहे ते डिजनरेट होत असतात. Only the functional megaspore develops into female gametophyte embryo sac. आणि कॅलेजल एंडकडचा जो फंक्शनल मेगास्पोर असतो तर तोच या ठिकाणी फिमेल गॅमेटोफाइटमध्ये डेव्हलप होतो. अर्थातच तेच तयार करतो एम्ब्रायो सॅक. This method of embryo sac formation from a single megaspore is termed monosporic development. आता ह्या मेथडमध्ये काय झालं की 4 मेगास्पोर प्रेझेंट असताना फक्त एकच फंक्शनल मेगास्पोर होती आणि त्या फंक्शनल मेगास्पोरनं फिमेल गॅमेटोफाइट अर्थातच एम्ब्रायो सॅकचं फॉर्मेशन केलं. दॅट्स वाय इट इज नोन ॲज द मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. What will be the fluidity of the cell of the nucellus MMC, the functional megaspore and female gametophyte? आता तुम्हाला इथं प्लॅडी विचारलेली आहे न्यूसेलसच्या सेलची, त्यानंतर MMC, फंक्शनल मेगास्पोर आणि फिमेल गॅमेटोफाइट. तर इथं लक्षात ठेवायचं की न्यूसेलस ही तर डायप्लॉइड आहे, मेगास्पोर मदर सेल आहे, तिचं अजून MMCचं जेव्हा मायोसिस होईल त्याच्यानंतर त्याचे हेप्लॉइड होईल ना. दॅट्स वाय MMC ही सुद्धा काय आहे? डायप्लॉइडच आहे. कारण MMCचं नंतर मायोसिस झालं आणि मायोसिसपासून मेगास्पोर 4 तयार झाले. याचा अर्थ काय झालं? फंक्शनल मेगास्पोर असो का अदर मेगास्पोर असो ते काय होते? हेप्लॉइड होते.
आणि एम्ब्रायो सॅक हा स्वतः फिमेल गॅमेटोफाईट आहे, त्यामुळे तो सुद्धा काय असणार, हेप्लॉइडच असणार. नेक्स्ट. Let us study formation of the embryo sac in a little more detail. आता फंक्शनल मेगास्पोरनं एम्ब्रायो सॅक अर्थातच फिमेल गॅमेटोफाईटचं फॉर्मेशन केलं. आता त्याचं आपण स्टडी करू. The nucleus of the functional megaspore divides mitotically to form two nuclei which move to the opposite poles, forming the two nucleated embryo sac. आता एक लक्षात घ्या की इथे तुम्हाला फिगरमध्ये काही गोष्टी दाखवल्या आहेत पहा, की पहिल्यांदा तुम्हाला न्यूसेलस दाखवलेले आहेत, आहे का, मायक्रोपिलर एंडला. आणि मग मध्ये जर पाहिलं आपण तर एक फर्स्ट फिगरमध्ये मेगास्पोर मदर सेल दाखवलेली आहे, करेक्ट. तर कालच्या ॲनिमेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे की एक डेन्स सायटोप्लाझम आणि स्पष्ट दिसणारा न्यूक्लियस आणि थोडी लार्ज साईज न्यूसेलसच्या ज्या सेल्स आहेत त्यापेक्षा मेगास्पोर मदर सेल जर पाहिलं आपण तर ते साज लायचे आहे की नाही. न्यूसेलसचं काम काय, फक्त फूड रिझर्व आहे की नाही. पुढे जर पाहिलं आपण तर काय झालं की तिथं अगोदर मेगास्पोर डायड तयार झाला पहा. आता मेगास्पोर डायड तयार झाला याचा अर्थ काय झालं की तिथं 2 मेगास्पोर तयार झाले. ओके माईक, बरोबर ना, ए फिगरमध्ये. म्हणजे हे फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झालं, बरोबर. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर मेगास्पोर टेट्राड तयार झाला, करेक्ट. आता या मेगास्पोर टेट्राडमध्ये जर पाहिलं आपण तर 4 मेगास्पोर दिसतील आपल्याला, बरोबर आहे का. पण आउट ऑफ 4 या ठिकाणी फक्त एकच जे आहे तर या ठिकाणी काय असतो, फंक्शनल असतो. सो हे जे आहे ए फिगरमध्ये काय झालं बरं, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन है ना. त्याच्या राईट हँड साईडला जी फिगर होती तिथंसुद्धा काय झालं, सेकंड मिओटिक डिव्हिजन. आता इथे जर पाहिलं आपण तर काय झालं की 4 पैकी 3 काय झाल्या, डिजनरेट झाल्या. आणि फंक्शनल मेगास्पोरचं पहिलं मायटोटिक डिव्हिजन झालं. कोणतं झालं, मायटोटिक डिव्हिजन. आणि त्या मायटोटिक डिव्हिजनमध्ये जर 2 पोलला 2 काय झाले या ठिकाणी न्यूक्लियस ट्रान्सफर झाले. सो याला आपण काय म्हणू, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन, करेक्ट. हां. त्यानंतर सेकंड, आता याला आपण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं तर वेगळे वेगळे नाव दिलेले आहेत. तर याला 2 न्यूक्लिएटेड एम्ब्रायो सॅक म्हणून है ना, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन नंतर. त्यानंतर सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं. या सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये जर पाहिलं आपण तर 4 न्यूक्लियस तयार झालेले आहेत. सो याला 4 न्यूक्लिएटेड एम्ब्रायो सॅक म्हणतात. आणि त्यानंतर फायनली थर्ड मायटोटिक डिव्हिजन झालं. आणि त्या फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं तुम्हाला दोन्ही अपोजिट पोलला 4 म्हणजे एकूण 8 न्यूक्लियस दिसतील. आणि मग थर्ड मायटोटिक डिव्हिजन नंतर काय तयार झाला, 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रायो सॅकचं काय झालं, फॉर्मेशन झालं. पुढे आपण बघणार आहोत की पैकी जे कॅलेझल एंड आहे, ओके, तर कॅलेझल एंडला काय झालं बरं, कॅलेझल एंडला अँटीपोडल सेल्स या 3 मायग्रेट झाल्या. त्यानंतर जे मायक्रोपिलर एंड आहे, ओके, तर या मायक्रोपिलर एंडला 2 सिनर्जिड सेल्स त्या ठिकाणी दिसतील तुम्हाला, बरोबर. ज्यांनी काय तयार केला तर एग ॲपरेटसच्या संदर्भातल्या 2 सिनर्जिड सेल्स. आणि त्यानंतर एक कोणती आहे, एग सेल. त्यानंतर सेंटर सेल जी आहे तर ही सेंटर सेल कशापासून बनलेली आहे, 2 पोलार न्यूक्लियापासून बनलेली आहे. सो आपण त्याला काय म्हणलो होतो, 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड, बरोबर. सो 7 सेल कोणत्या, 3 अँटीपोडल्स, बरोबर. 3 सेल ह्या अँटीपोडल्स असतील. 2 सेल्स या कोणत्या असतील, सिनर्जिड्स असतील. एक सेल ही कोणती आहे, एक सेल. आणि एक कोणती आहे, सेंट्रल सेल. म्हणजे जरी 2 न्यूक्लियस असतील पण त्या दोन्हीने मिळून काय तयार केलं, एक सेंट्रल सेल तयार केलं. सो अशा 7 सेल आहेत. पण सेंट्रल सेलमध्ये 2 न्यूक्लिया आहेत म्हणून त्याला आपण 8 न्यूक्लिएटेड म्हणतो. आता इथपर्यंत तुमची जी फिगर आहे ना, ही फिगर कशी आहे माहिती आहे का, की यामध्ये कॅलेझल एंड खाली दाखवलेला आहे, करेक्ट. पण इथून सी फिगरमध्ये जर पाहिलं तर थोडंसं त्याला काय केलं आता की बघा, ॲक्च्युअल हे असं असतं. कारण तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काय दिलं आहे की बेसल पार्ट हा कॅलेझल आहे, लक्षात घ्या. बेसल पार्ट काय आहे, कॅलेझल आहे.
परंतु फायनली इथं काय झालं की कॅलेजल एंड वरच्या पोर्शनमध्ये घेतलेला आहे आणि मायक्रोपिलर एंड कुठे घेतलेला आहे, खालच्या पोर्शनला घेतला. सो वरच्या तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी फायनली जो एम्ब्रायो सॅकचं फॉर्मेशन झालं तो वरती 3 अँटीपोडल सेल्स आहेत. त्यानंतर सेंट्रल सेल जी आहे ती कशाची बनलेली आहे, 2 पोलार न्यूक्लियाची बनलेली आहे. त्यानंतर एग्स, त्यानंतर एग ॲपरेटसमधल्या सिनर्जिड सेल्स आणि त्यानंतर खालच्या टोकाला जर पाहिलं आपण तर काय प्रेझेंट आहे तिथं, फिलिफॉर्म ॲपरेटस प्रेझेंट आहे. तर अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता आपण थेरी लाईन टू लाईन घेऊ. तर आता आपण ज्या पॉईंटला होतो त्या पॉईंटला आपल्याला काय झालं की यांनी सांगितलं की जे फंक्शनल मेगास्पोर आहे तर त्याचं न्यूक्लियस या ठिकाणी मायटोटिकली म्हणजे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजननं 2 न्यूक्लिया तयार करतो जे अपोजिट पोलला मूव्ह होतात आणि या स्टेजला आपण एम्ब्रायो सॅकला काय म्हणू, 2 न्यूक्लिएटेड एम्ब्रायो सॅक. 2 more sequential mitotic nuclear divisions result in the formation of 4 nucleate and later the 8 nucleate stages of the embryo sac. फर्दर जर पाहिलं आपण तर 2 मोर सिक्वेन्शियल मायटोटिक न्यूक्लिअर डिव्हिजन व्हायले पा, म्हणजे इथं कोणतंही सायटोप्लाझमिक डिव्हिजन होत नाही. बॅक टू बॅक काय व्हायला या ठिकाणी, कॅरिओकायनेसिस है ना. फर्स्ट कॅरिओकायनेसिस, आता काय झालं सेकंड कॅरिओकायनेसिस. सेकंड कॅरिओकायनेसिसनं 4 न्यूक्लिएटेड एम्ब्रायो सॅकचं फॉर्मेशन झालं. थर्ड कॅरिओकायनेसिसनं 8 न्यूक्लिएटेड स्टेजचं एम्ब्रायो सॅक तयार झालं, म्हणजे एकूण 3 मायटोटिक डिव्हिजन झाले. It is of interest to note that these mitotic divisions are straightly free nuclear. That is, nuclear divisions are not followed immediately by cell wall formation. आणि पहा मी कॅरिओकायनेसिस बॅक टू बॅक म्हणलो, याचा अर्थ हे फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन आहे. म्हणजे या न्यूक्लिअर डिव्हिजनच्या दरम्यान कुठेही सेल वॉलचं फॉर्मेशन झालं नाही, म्हणजे सायटोप्लाझम तयार झालं नाही, म्हणजेच काय झालं नाही, सेल वॉलचं फॉर्मेशन झालं नाही. After the 8 nucleate stage, cell walls are laid down, leading to the organization of the typical female gametophyte or embryo sac. आणि 8 न्यूक्लिएटेड स्टेज नंतर त्या ठिकाणी सेल वॉल जे आहे ते लेट डाऊन करतो, म्हणजे त्याचं फॉर्मेशन होतं आणि एक टिपिकल असा ऑर्गनायझेशनल काय तयार होतो, फिमेल गॅमेटोफाईट तयार झाला, एम्ब्रायो सॅक. Observe the distribution of cells inside the embryo sac organized into cells. The remaining 2 nuclei. अरे वरचे सोडून 6 of the 6 of the 8 nuclei are surrounded by cell walls and organized into cells. The remaining 2 nuclei, called polar nuclei, are situated below the egg apparatus in the large central cell. आता पहा 8 पैकी जे 6 न्यूक्लिया होते तर त्यांना सेल वॉलचं सराउंडिंग्स भेटलं. कोणत्या आहेत त्या, 3 अँटीपोडल सेल, 2 सिनर्जिड सेल आणि एक एग सेल. तर या 6च्या 6मध्ये काय झालं, सेल वॉलचं फॉर्मेशन झालं, म्हणजे त्या ऑर्गनाईज झाल्या. आता ज्या उरलेल्या 2 सेंटरच्या न्यूक्लिया होते तर त्यांनी कशाचं फॉर्मेशन केलं, पोलार न्यूक्लिया आहे ना, त्याला आपण पोलार न्यूक्लिया म्हणू. आणि फायनली त्यांनी काय केलं की जी एग ॲपरेटसच्या बिलो, आता एग ॲपरेटसच्या बिलो का वापरलं बरं, कारण मी तुम्हाला अगोदरच काय म्हणलो की कॅलेजल एंड कुठं धरा तुम्ही, बेसल पार्टला धरा आणि वरच्या पार्टला काय धरा, मायक्रोपिलर एंड धरा. मग आता हा जो एग ॲपरेटस आहे ज्याच्यामध्ये 2 सिनर्जिड सेल प्रेझेंट आहे तर याच्या तो कुठं जाईल, टॉपला जाईल ना. मग बरोबर त्याच्या बिलो म्हणजे त्याच्या खाली म्हणजे सेंट्रल पोझिशनला काय असणार, सेंट्रल सेल, ज्याच्यामध्ये 2 पोलार न्यूक्लिया प्रेझेंट असतील. There is a characteristic distribution of the cells within the embryo sac. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक डिस्ट्रीब्युशन आहे सेलचं एम्ब्रायो सॅकच्या आतमध्ये, तर इथं एक लक्षात ठेवायचं आहे की मायक्रोपिलर एंड जे आहे तिकडे एग ॲपरेटसचं फॉर्मेशन होणे, खाली अँटीपोडल सेल आणि मध्ये सेंट्रल सेल, अशा प्रकारचं हे डिस्ट्रीब्युशन आहे. 3 cells are grouped together at the micropillar end and constitute to the egg apparatus. आता कालच्या व्हिडिओमधला हा पॉईंट क्लिअर करू की एग ॲपरेटस हा एग आणि 2 सिनर्जिड सेलचा बनलेला आहे जो मायक्रोपिलर एंडला आहे. सो एग ॲपरेटसमध्ये किती सेल्स, तर 3 सेल्स.
कोणत्या एंडला? तर मायक्रोपिलर एंडला. कोणकोणत्या सेल्स? तर 2 सिनर्जिड्स आणि 1 एग सेल. या सर्वांचा मिळून तयार होतो एग ॲपरेटस. The egg apparatus in turn consists of 2 synergids and 1 egg cell. सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये 2 सिनर्जिड्स आणि 1 एग सेल प्रेझेंट असते. The synergids have a special cellular thickening at the micropillar tip called a filiform apparatus, which play an important role in the guiding the pollen tubes into the synergids. आता अँटीपोडल सेलचं काही प्रॉपर फंक्शन नव्हतं, पण सिनर्जिड सेलचं एक प्रॉपर फंक्शन आहे पहा, की तो पोलन ट्यूबला काय करणार आहे? गाईड करणार आहे. सो सिनर्जिड सेल जे आहे त्या स्पेशल सेल्युलर थिकनिंग असणाऱ्या सेल्स आहेत. कुठं प्रेझेंट आहे? मायक्रोपिलर एंडच्या टिपला, म्हणजे टोकाला. ते तुम्हाला असं हातासारखे भाग दिसतील, हे की नाही, गवतासारखे. तर ते आहे फिलिफॉर्म ॲपरेटस. आणि त्यांचा रोल जर पाहिला आपण तर त्यांचं कार्य काय आहे की पॉलिनेशनच्या दरम्यान जेव्हा पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होऊन पोलन ट्यूब 2 मेल गॅमेट कॅरी करून एम्ब्रायो सॅककडे येतो, तर तेव्हा त्याला गाईड करण्याचं काम हे कोण करत असतं? सिनर्जिड सेल्स करत असतात. 3 cells are at the calyzal end and are called the antipodals. आणि ज्या 3 सेल्स कॅलेझल एंडकडे प्रेझेंट असतात त्यांना आपण अँटीपोडल सेल्स म्हणू. The large central cell, as mentioned earlier, has 2 polar nuclei. आणि लार्ज सेंट्रल सेल जी आहे तर त्याचे वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये 2 पोलर न्यूक्लियर प्रेझेंट आहे. एकच सेल आहे मात्र 2 न्यूक्लियस प्रेझेंट आहे. Thus, a typical angiosperm embryo sac at the maturity, the 8 nucleate is 7 cell. आणि अशा पद्धतीनं हा जो टिपिकल एन्जिओस्पर्म असणारा जो एम्ब्रायो सॅक आहे तर मॅच्युरिटीच्या वेळेस जरी त्यामध्ये 8 न्यूक्लियस प्रेझेंट असेल परंतु त्याला आपण 7 सेल्ड एम्ब्रायो सॅक म्हणणार. ओके, कारण सेंट्रल सेल 2 पोलार न्यूक्लियाला कॅरी करेल. त्यानंतर आहे पॉलिनेशन. In the preceding sections, you have learned that the male and female gametes in flowering plants are produced in the pollen grain and embryo sac respectively. आता पोलन ग्रेन्स यामध्ये मेल गॅमेट्स तयार होतात, ज्यांना आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोर. करेक्ट. आणि त्यानंतर एम्ब्रायो सॅक अर्थातच हा कोण आहे? फिमेल गॅमेटोफाईट, ज्याला आपण काय म्हणलो होतो? मेगास्पोर. बरोबर ना? As both types of gametes are non-motile, they have to be brought together for fertilization to occur. आता हे जे मेल अँड फिमेल गॅमेट आहेत, ओके, मग ते पोलन ग्रेन असो का एम्ब्रायो सॅक असो, दोन्हीच्या दोन्ही काय आहेत? नॉन मोटाईल आहे. म्हणजे स्वतःहून ते कॅपेबल आहे का मूव्ह करण्यासाठी? नाही. तर त्यांचं फर्टिलायझेशन घडून आणण्यासाठी त्यांना एकत्र आणणे आवश्यक आहे. याचा अर्थ तिथे बायोटिक किंवा अबायोटिक एजंटची काय आहे? आवश्यकता आहे. How is this achieved? Pollination is the mechanism to achieve this objective. मग आता पोलन ग्रेन्स आणि एम्ब्रायो सॅक या दोघांना एकत्र आणायचं आहे फर्टिलायझेशनसाठी. तर यासाठी जे मेकॅनिझम कार्य करतं त्या मेकॅनिझमला म्हणायचं पॉलिनेशन. Transfer of pollen grains shed from the anther to the stigma of a pistil is termed pollination. तर आपल्याला पोलन ग्रेनचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे अँथर टू स्टिग्मा. तर या प्रोसेसला आपण म्हणायचं पॉलिनेशन. आणि स्टिग्मा हा कोणाचा टॉप मोस्ट पार्ट आहे? पिस्टिलचा. Flowering plants have evolved an amazing array of adaptations to achieve pollination. आता पॉलिनेशन अचीव करण्यासाठी जे फ्लॉवरिंग प्लांट्स आहे हे एक अमेझिंग ॲरे किंवा एक मेकॅनिझम यूज करतात, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. They make use of external agents to achieve pollination. मग पॉलिनेशन घडून आणण्यासाठी इथे बायोटिक असतील किंवा अबायोटिक असतील, दोन्हीपैकी एक एक्सटर्नल एजंट्स त्यांना यूज करावा लागतो. त्याच्याशिवाय पॉलिनेशन घडून येत नाही. त्यानंतर आपण पाहू काइंड्स ऑफ पॉलिनेशन. Kinds of pollination, depending on the source of pollen, pollination can be divided into 3 types. आता
पोलनचा सोर्स काय आहे, तर यावरून पॉलिनेशनचे 3 टाईप्स आहेत. पहिला तुम्हाला दिलेला आहे ॲटोगॅमी, दुसरा दिलेला आहे गेटेनोगॅमी आणि तिसरा आहे झेनोगॅमी. तर अगोदर आपण ॲटोगॅमीबद्दल बोलू. In this type, pollination is achieved within the same flower. आता एकच फ्लावर आहे, म्हणजे फ्लावर बदललाच नाही. सेम फ्लावरवर जर अँथर टू स्टिग्मा पोलन ग्रेनचं जर ट्रान्सफॉर्मेशन होतं तर पॉलिनेशनच्या त्या टाईपला आपण काय म्हणू, ॲटोगॅमी. Transfer of pollen grains from the anther to the stigma of the same flower. ओके, तर फ्लावर एकच आहे, बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणू आपण त्याला. आणि यामध्ये पोलन ग्रेनचं ट्रान्सफॉर्मेशन हे अँथरकडून पिस्टिलच्या स्टिग्माकडे व्हायला. In a normal flower which opens and exposes the anther and the stigma, complete autogamy is rather rare. आता नॉर्मल फ्लावर जो ॲक्च्युअल ओपन अँड एक्सपोज म्हणजे तो अँथर आणि स्टिग्मा दोन्हीला एक्सपोज करत आहे, तर अशा वेळेस ॲटोगॅमी कंप्लीट करणं हे थोडंसं रेअर आहे. Autogamy in such flowers requires a synchrony in pollen release and stigma receptivity, and also the anthers and stigma should lie close to each other so that self-pollination can occur. आता वरती जो शब्द वापरला होता की ॲटोगॅमी ही रेअर आहे, रेअर म्हणजे काय याचा अर्थ बरोबर, विरळ, कमी प्रमाणात का होते, तर याच्यासाठी काही कंडिशन आहेत पहा. पहिली कंडिशन काय आहे की अँथर आणि स्टिग्मा हे सेम टाईमला मॅच्युअर होणे आवश्यक आहे, आणि दुसरं ते एकमेकांच्या अगदी जवळ असणे आवश्यक आहे. ह्या 2 कंडिशन जर असतील तरच त्या ठिकाणी काय घडून येऊ शकते, ॲटोगॅमी घडून येऊ शकते. सो इथं स्पष्ट सांगितलं की ॲटोगॅमीसाठी काय आवश्यक आहे, सिनक्रोनिन पोलन रिलीज अँड स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी, म्हणजे पोलन ग्रेन्स जे आहेत तर ते रिलीज होणे. ते केव्हा रिलीज होतील, जेव्हा पोलन मॅच्युअर होईल तेव्हा. आणि स्टिग्माची रिसेप्टिव्हिटी केव्हा होईल, जेव्हा स्टिग्मासुद्धा मॅच्युअर असेल. सो दोन्ही या ठिकाणी ॲट ए टाईम मॅच्युअर होतील, याची काही गॅरंटी आहे का, नाही. दुसरं जे आहे की स्टिग्मानं जे आहे अँथर्सकडून पोलन ग्रेन त्याच्यावर स्टिक होण्यासाठी ते एकमेकांच्या क्लोज असणे आवश्यक आहे. आणि असं नाही, तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या पोझिशन्स पण वेगवेगळ्या असतात पहा. जरी स्टाईल अँथर आणि स्टिग्मा जर पाहिलं तर मॅच्युरिटी सेम पाहिजे, एकमेकांच्या क्लोज पाहिजे. आता समजा पोलन ग्रेनची हाईट जास्त झाली आणि वारं आलं तर वाऱ्यामुळे काय होऊन जाईल, त्या ठिकाणी लॉंग डिस्टन्सला कॅरी होईल, त्याच्यावर तिथे डस्ट होईल याची गॅरंटी नसते. म्हणून सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस जे आहेत ते थोडेसे रेअर असतात. Some plants such as व्हायला Viola, common pansy, oxalis, and Commelina produce 2 types of flowers: Chasmogamous flowers, which are similar to flowers of other species with exposed anther and stigma, and Cleistogamous flowers, which do not open at all. काही प्लांट्स या ठिकाणी दाखवले आहेत तुम्हाला की त्यामध्ये व्हायला असेल, ज्याला आपण कॉमन पॅन्सी म्हणलो, दुसरा प्लांट आहे ऑक्झॅलिस, तिसरा आहे कॉमेलिना. तर हे असे काही फ्लावरचे हे यांचं काम काय माहिती आहे का, हे 2 टाईपचे फ्लावर तयार करतात. पहिला टाईप असा असेल की ज्यामध्ये अँथर आणि स्टिग्मा हे दोन्ही काय झालेले असतील, एक्सपोज झालेले असतील. आणि दुसरा एक टाईप असा आहे की ज्यामध्ये ते फ्लावर पूर्णपणे ओपनच झालं नाही, म्हणजे याचा अर्थ काय झाला की अँथर आणि स्टिग्मा हे एक्सपोज झाले नाही. सो लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये तुम्हाला 2 पॉसिबिलिटीतून 2 नावं दिले आहेत पहा. आता ज्या टाईपमध्ये फ्लावरच्या स्पेसिस या अँथर आणि स्टिग्माला ओपन करतात त्या फ्लावरच्या टाईपला काय म्हणायचं, कॅझमोगॅमस. आणि जे फ्लावर्स अँथर आणि स्टिग्माला एक्सपोज करत नाही तर त्यांना आपण काय म्हणू, क्लॅस्टोगॅमस. ओके, सो लक्षात आला फरक दोन्हीमधला. अँथर आणि स्टिग्माला जर एक्सपोज करत असतील तर कॅझमोगॅमस, आणि जर एक्सपोज करत नसतील तर त्याला म्हणायचं क्लॅस्टोगॅमस. In such flower, the anther and stigma lie close to each other. When the anthers release in the flower buds, pollen grains come in contact with the stigma
to effect pollination. आता सेकंड टाईप जो आपण पाहिला क्लॅस्टोगॅमसचा, तर याच्यामध्ये काय व्हायलं बरं की अँथर आणि स्टिग्मा हे बर्डच्या आतमध्ये आहेत पहा, बरोबर आहे का? मग आता बर्डच्या आतमध्ये असल्यामुळं काय होतं की ते एकमेकांच्या क्लोज आहे. आता जर अँथरचं डेहिसन्स झालं है ना, अँथरचं डेहिसन्स म्हणजे काय, अँथर बस्ट होणे म्हणजे पोलन ग्रेन्स काय होतात त्या ठिकाणी रिलीज होतात फ्लॉवर बर्डच्या आतमध्ये. तर डेफिनेटली पोलन ग्रेन्स हे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि डेफिनेटली त्या ठिकाणी काय घडून येईल, या ठिकाणी पॉलिनेशन घडून येईल. Thus, cleistogamous flowers are invariably autogamous as there is no chance of cross pollen landing on the stigma. आता बर्डच ओपन झालं नाही तर मला सांगा, स्टिग्मा जर बाहेर निघलाच नाही, कळीच्या बाहेर निघलाच नाही, तर त्याच्यावर दुसरे पोलन ग्रेन्स स्टिक होण्याचा काही चान्स आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ बर्डच्या आतमध्ये असल्यामुळं क्लॅस्टोगॅमसमध्ये पूर्णपणे शक्यता आहे की त्याच फ्लावरचे पोलन ग्रेन्स त्यांच्या स्टिग्मावर काय होतील, स्टिक होतील. आणि म्हणून तो स्पष्ट दिलं आहे की जे क्लॅस्टोगॅमस फ्लावर्स आहेत तर याच्यामध्ये 100% फक्त आणि फक्त ॲटोगॅमीज घडते, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन घडतं, त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन कधीच घडत नाही, म्हणजे अजिबात होत नाही. सो नो चान्स ऑफ द क्रॉस पॉलिनेशन. ओके. Cleistogamous flowers produce assured seed set even in the absence of pollinators. म्हणजे याचा अर्थ काय झालं की जे क्लॅस्टोगॅमस फ्लॉवर्स आहेत त्यांनी डेफिनेटली एक सीड सेट्स ॲश्युअर तयार केला, कारण त्यामध्ये पॉलिनेटर्स जे आहेत, मला सांगा इथं पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता आहे का? नाही. म्हणजे पॉलिनेशन एजंट नसतानासुद्धा त्या ठिकाणी काय घडून येऊ शकतं, या ठिकाणी पॉलिनेशन घडून येऊ शकतं. Do you think that cleistogamy is advantageous or disadvantageous to the plant? Why? मग आता प्रश्न असा आहे की क्लिस्टोगॅमी हे प्लांटसाठी फायद्याचं आहे का तोट्याचं आहे, ॲडव्हान्टेज आहे का डिसॲडव्हान्टेज आहे? तर मला सांगा, सेम पॅरेंट्सपासून जर असतील अँथर आणि स्टिग्मा दोन्ही, बरोबर आहे ना, तर अशा वेळेस काय होईल बरं, त्या ठिकाणी नवीन कॅरेक्टर्स येणार नाहीत ना, रेजिस्टन्स व्हरायटी तयार होऊ शकते का? म्हणजे तेव्हा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा दोन डिफरंट गॅमेट्सचं फ्युजन होतं तेव्हा दोन्हीचे कॅरेक्टर्स काय होतात, या ठिकाणी काही प्रमाणात होतात ना, त्यामुळं काय होतं तिथे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. पण इथं जेनेटिक रिकॉम्बिनेशन होण्याचे चान्सेस आहे का? नाही. म्हणजे एक प्रकारे ते डिसॲडव्हान्टेजेस असेल. आता याच्यामध्ये क्लिस्टोगॅमी जे आहे तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण गुगलवर सर्च केलं तर त्यांनी काय सांगितलं की ॲडव्हान्टेज म्हणजे ॲश्युअर सीड सेट्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तिथं पॉलिनेटर नसतानासुद्धा आणि एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट जरी असेल तरी पॉलिनेशन घडून येईल. हा झाला पहिला ॲडव्हान्टेज. दुसरं त्यांचं आहे रिसोर्स इफिशियन्सी. म्हणजे काय की त्या ठिकाणी एनर्जी आणि न्यूट्रिएंट्स जे आहेत तर हे जे आहे याच्यामध्ये मला फार असं अट्रॅक्ट करण्याची गरज आहे का, तिथं नेक्टर किंवा एजंटला अट्रॅक्ट करण्याची गरज नाही, म्हणजे एजंटच्या भरोश्यावर नाहीत ते, हा एक ॲडव्हान्टेज आहे. आणि त्यानंतर जेनेटिक प्युरिटी, म्हणजे जे पॅरेंटल ट्रेट्स आहे ते ॲज इट इज काय चालले, ऑफस्प्रिंगमध्ये चालले, बरोबर. म्हणजे जीन्सची जी आहे ती प्युरिटी मेंटेन केली जाते. हे 3 क्लिस्टोगॅमीचे ॲडव्हान्टेज आहे. डिसॲडव्हान्टेज मी जे सांगितलं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे जेनेटिक व्हेरिएशनची कमतरता असेल. दुसरं आहे इनब्रीडिंग डिप्रेशन. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की सेल्फ पॉलिनेशन जे आहेत, मला सांगा एखाद्या प्लांटमध्ये हार्मफुल ट्रेट्स आहेत, तेच काय होईल, एकाकडून दुसरेकडून तिसऱ्या जनरेशनकडे ॲज इट इज ट्रान्सफर होतील ना, ते हार्मफुल ट्रेट्स कधी संपतील का? नाही. हे एक डिसॲडव्हान्टेज आहे. आणि तिसरं आहे लिमिटेड ॲडॅप्टेशन. मला सांगा जेनेटिक डायव्हर्सिटी झाली नाही तर ॲडॅप्टेशन त्यांचं कसं असणार, या ठिकाणी लॅक है ना, ॲडॅप्टेशनचे चान्सेस कमी असणार, लिमिटेड ॲडॅप्टेशन राहील. तर असे काही ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहेत. त्यानंतर आपण बोलूया गिटॅनोगॅमी या सेकंड टाईपबद्दल. Gitanogammy, transfer of pollen grains from the anther to the stigma of another flower of the same plant. आता गिटॅनोगॅमीमध्ये प्लांट बदलायला का? नाही. पण सेम प्लांटचा काय बदलायला, फ्लावर बदलायला. म्हणजे याचा अर्थ पोलन ग्रेन्स जे ट्रान्सफर व्हायले हे एकाच प्लांटच्या एका फ्लावरकडून ट्रान्सफर होतील, बरोबर. आणि स्टिग्मा मात्र दुसऱ्या फ्लावरचा असेल, मात्र प्लांट तोच असेल. Although gitanogamy is functionally a cross-pollination involving a pollinating agent, genetically it is similar to the autogamy
since the pollen grains come from the same plant. आता इथे एक फार कन्फ्युजन आहे पहा की याला क्रॉस पॉलिनेशन म्हणायचं का सेल्फ पॉलिनेशन म्हणायचं. तिथं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की गेटेनोगॅमी फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन आहे. फंक्शनली कसा आहे तो क्रॉस पॉलिनेशन आहे. का बरं? कारण यामध्ये पॉलिनेटिंग एजंट लागणार, म्हणजे वारा असेल, बर्ड्स असतील, यांच्या सहाय्यानं एका फ्लावरकडून मला सांगा, स्वतः आपण पाहिलं की अँथर असो किंवा जे हे असो ते नॉन मोटाईल्स आहेत. मग अँथर्स म्हणजे पोलन जर नॉन मोटाईल असतील, मेगास्पोर, मायक्रोस्पोर, ते स्वतःहून ट्रान्सफर होणार आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की फंक्शनली याला काय म्हणता येईल, आपल्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणता येईल. पण तसं असेल तरी मात्र ते जेनेटिकली कसं आहे, सिमिलर आहे. कारण एकच प्लांटचे असल्यामुळे जीन्स बदलणार आहेत का? नाही बदलणार. आणि कारण सेम प्लांटकडूनच पोलन ग्रेन आलेलं आहे, म्हणून गिटेनोगॅमी जे आहे त्याला तुम्ही काय म्हणणार या ठिकाणी की फंक्शनली तो क्रॉस पॉलिनेशन आहे, पण जेनेटिकली तो सेल्फ पॉलिनेशन आहे. ओके. त्यानंतर आहे झेनोगॅमी. Xenogamy, transfer of pollen grains from anther to stigma of a different plant. आता इथं एक शब्द राहिला आहे पहा, सेम स्पीसीज महत्त्वाचं आहे ना, आहे की नाही? कारण तुम्हाला माहीत आहे की अप्रोप्रिएट पोलन असेल तर स्टिग्मा त्याला काय करून जर्मिनेट करून घेईल. म्हणजे याच्यामध्ये काय व्हायला, आता स्पीसीज बदलणार नाही, फक्त प्लांट बदलणार. प्लांट बदलणार एक प्लांटकडून दुसऱ्या प्लांटकडे. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स ऑफ अँथर फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द डिफरंट प्लांट बदलणार या ठिकाणी. This is the only type of pollination which during pollination brings genetically different types of pollen grains to the stigma. आणि जेनेटिक मॉडिफिकेशन म्हणजे याचा अर्थ जे आपण म्हणलो होतो की जेनेटिक व्हेरिएशनचं लॅक असणे, इनब्रीडिंग डिप्रेशन, लिमिटेड ॲडॅप्टेशन, या सर्व डिसॲडव्हान्टेजेस जे ॲटोगॅमीचे होते त्याच्यावर ओव्हरकम करायचं असेल तर त्याला सोल्युशन काय आहे, झेनोगॅमी. झेनोगॅमीमध्ये काय व्हायलं की हा पॉलिनेशनचा असा टाईप आहे की पॉलिनेशनच्या दरम्यान इथं जेनेटिकली डिफरंट टाईपचे पोलन ग्रेन्स हे स्टिग्मावर स्टिक करतील, आणि त्यामुळं इथं डेफिनेटली जे आहे तर जेनेटिक व्हेरिएशन दिसून येईल आपल्याला. आता आपण बोलूया पॉलिनेशनच्या एजंट संदर्भात.